गुड आफ्टरनून, नमस्कार, सुस्वागतम. मी डॉक्टर राजेंद्र जगताप, प्रेसिडेंट, Society of Emergency Medical Services Maharashtra. I welcome all the doctors for this webinar series for the doctors in the COVID-19, and today's topic is a management of OPD in COVID-19. आजच्या वेबिनार सिरीजला शुभेच्छा देण्यासाठी आपल्याला जॉईंट चॅरिटी कमिशनर दिलीप देशमुख साहेब इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचे उपाध्यक्ष डॉक्टर संजय पाटील आहेत आणि लेक्चरर भारती विद्यापीठ मधून डॉक्टर अरुंधती पवार आहेत. तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की या कोविड-19च्या काळामध्ये आपल्यावर खूप जबाबदारी आहे. तशीच धर्मादाय आयुक्त जे असतात, जॉईंट चॅरिटी कमिशनर, त्यांच्यावरही मोठी जबाबदारी असते. त्यांच्या बिझी शेड्यूल मधून ते वेळ काढून आज इथे उपस्थित राहिलेले आहेत. कारण त्यांना पहिल्यापासूनच वैद्यकीय व्यवसाय आणि त्याचबरोबर डॉक्टरांबद्दल अतिशय प्रेम आहे. मी विनंती करतो पुण्याचे जॉईंट चॅरिटी कमिशनर दिलीप देशमुख सर यांनी आपल्या ह्या सिरीज साठी, डॉक्टरांसाठी जे आपण लेक्चर सिरीज ठेवलेली कोविड-19 साठी, तर त्यासाठी त्यांनी शुभेच्छा द्याव्यात अशी मी विनंती जॉईंट चॅरिटी कमिशनर दिलीप देशमुख सरांना करतो. सर थोड्या वेळात जॉईन होतील आपल्याला. त्याचबरोबर आजचे गेस्ट ऑफ ऑनर जे आहेत आपले डॉक्टर संजय पाटील, त्यांचं MBBS DOMS केलंय बीजे मेडिकल कॉलेज मधून, गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि ही इज प्रॅक्टिसिंग ऑप्थेल्मॉलॉजिस्ट 26 इयर्स. त्यांना बरेच फिटनेससाठी रनिंग, बॅडमिंटन, क्रिकेट वगैरे हॉबीज आहेत. आणि आता सध्या अतिशय महत्वाची अशी गोष्ट, ते व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र स्टेटचे आहेत. त्याचबरोबर चेअरमन ऑफ द हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया पुणे, and he is the immediate past president of IMA पुणे. मी डॉक्टर संजय पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी या सिरीज साठी शुभेच्छा द्याव्यात. मधून आपल्याला जॉईन झालेले आहेत. मी देशमुख सरांना विनंती करतो की त्यांनी सिरीज साठी शुभेच्छा द्याव्यात. डॉक्टर अरुंधती पवार, डॉक्टर संजय पाटील, डॉक्टर राजेंद्र जगताप आणि हा कार्यक्रम पाहणारे ऐकणारे सर्व श्रोते, सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम मी डॉक्टर राजेंद्र जगताप यांचं अभिनंदन करतो ते याच्यासाठी की गेले 15 वर्ष ते डिझास्टर मॅनेजमेंट या क्षेत्रात काम करतात. महाराष्ट्रातलं पहिलं डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर त्यांनी पुण्यामध्ये सुरू केलं आणि मागे 1 महिन्यापूर्वी त्याचं माझ्याच हस्ते उद्घाटन झालं. डॉक्टर राजेंद्र जगताप यांना समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ आहे आणि या तळमळीमधूनच त्यांनी आमच्या कार्यालयामध्ये एक डिझास्टर मॅनेजमेंटच्या संबंधात आमच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण म्हणून 1 तासाचा कार्यक्रम घेतला होता. तो कार्यक्रमात मी पण हजर होतो. त्या कार्यक्रमामधून आम्हाला बऱ्याचशा नवीन गोष्टी कळाल्या. ऍक्सिडेंट झाल्यानंतर सगळेच जण गोंधळून जातात किंवा हार्ट अटॅक आल्यानंतर घरच्या लोकांना काय करायला पाहिजे हे सुधरत नाही. ऍक्सिडेंट झाल्यानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे, ऍम्ब्युलन्स आल्यानंतर त्या पेशंटला ऍम्ब्युलन्समध्ये कसं बसवायला पाहिजे किंवा हार्ट अटॅक आल्यानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे होती, या संदर्भात त्यांनी आम्हाला, आमच्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं. आणि डिझास्टर मेडिसिन सेंटर त्यांनी सुरू केलेलं आहे. त्याचप्रमाणे आता कोविडवर ते मागच्या 3-4 महिन्यापासून खूप चांगलं काम करत आहेत. कोविडच्या संदर्भात डॉक्टरांना सुद्धा प्रशिक्षण देण्याची गरज आहे हे मला पहिल्यांदाच कळालं की डॉक्टरांना सुद्धा या संदर्भात प्रशिक्षणाची गरज आहे. आणि त्या संदर्भात त्यांनी ही प्रशिक्षणाची एक सिरीज सुरू केलेली आहे. ही खरं म्हणजे खूप कौतुकास्पद आणि अभिनंदनीय गोष्ट आहे. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. त्यांच्या हातून अशाच प्रकारे समाजसेवा घडावी, त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा समाजाला मदत व्हावी अशी शुभेच्छा व्यक्त करतो. इंटरनॅशनल लेवलवर सुद्धा त्यांना खूप सपोर्ट आहे. एक डॉक्टर आहेत त्यांच्यासोबत जॉईन आहेत, ते त्यांना वारंवार त्यांचं मार्गदर्शन घेत असतात आणि त्या परदेशातल्या डॉक्टरांच्या ज्ञानाचा फायदा भारतीयांना व्हावा म्हणून त्यांचा नेहमी प्रयत्न करत असतो. या प्रयत्नामध्ये परमेश्वर त्यांना यश देव. त्यांच्या हातून अशाच प्रकारे समाजाची सेवा घडावी अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असे घोषित करतो आणि थांबतो. सर्वांना धन्यवाद. धन्यवाद देशमुख सर.
आजचं हे जे लेक्चर सिरीज आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा सपोर्ट जो आहे आपल्याला तर तो भारतीय विद्यापीठ मेडिकल फाउंडेशन रिसर्च सेंटर यांचा आहे. आणि तर त्या संदर्भात ही जी वेब सिरीज आहे पुरंदर मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर जे आहे तर त्यांच्यासाठी आपल्याला होते, पुण्यातल्या डॉक्टरांसाठी होते. तर आज याच्यासाठी गेस्ट ऑफ ऑनर म्हणून सासवडचेच परंतु आता महाराष्ट्रामध्ये उपाध्यक्ष म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर संजय पाटील आपल्या सगळ्यांना परिचित आहेत की जे नुकतेच IMA पुण्याचे प्रेसिडेंट पण होते. मी त्यांना विनंती करतो पाटील सरांना की त्यांनी शुभेच्छा द्या. श्री दिलीप देशमुख जॉईंट चॅरिटी कमिशनर पुणे, डॉक्टर अरुंधती पवार आणि डॉक्टर केंद्रे प्रेसिडेंट पुरंदर मेडिकल असोसिएशन आणि डॉक्टर राजेंद्र जगताप हे माझे मित्र आहेत, बालपणीचे मित्र आहेत, सासवडकर आहेत आणि ज्यांनी अतिशय चांगलं काम केलंय डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये आणि भारतीय हॉस्पिटल यांचा मी अत्यंत आभारी आहे. सर्वप्रथम डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर आमच्या ग्रुपमध्ये डॉक्टर राजेंद्र जगताप नेहमी येत असतात, कारण त्यांनी मी जवळून त्यांना बघतो गेले 7-8 वर्ष डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये भरपूर काम केलंय. आणि सध्याचा डिझास्टर इतका त्रासदायक आहे किंवा इतका डेंजरस आहे की इतर डिझास्टर मध्ये ज्याप्रमाणे आपल्याला डिझास्टर पिरियड थोडासा कमी असतो किंवा होऊन गेल्यानंतर आपण पहिलं रेस्क्यू करतो, रिलीफ करतो आणि रिहॅबिलिटेशन करत असतो, पण ह्या आताच्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये सर्व तिन्ही गोष्टी आपल्याला एकाच दिवशी एकाच वेळेस कराव्या लागतात. आणि हे झाले गेले 5 महिन्यापासून चालू असलेलं डिझास्टर आहे. आणि हे डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये एक गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये इतरांना आपण जेव्हा रेस्क्यू करत असतो किंवा रिहॅब करत असतो तेव्हा आपल्याला स्वतःला वाचवायचं असतं याच्यातनं. आणि आपल्या स्वतःला वाचवायचं नुसतं तेवढंच नाही तर आपल्याला त्याचबरोबर आपल्या फॅमिलीला आणि आपल्या नातलगांना सुद्धा त्याच्यापासून वाचवायचं असतं. ही एक मोठी जबाबदारी आहे आणि ही एक वेगळ्या प्रकारचं डिझास्टर मॅनेजमेंट आहे. आणि ह्याच्यावरती आपल्याला तर आपल्या या सिरीज मधनं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतीलच आणि याचा नक्कीच आपल्याला पुरंदरचे जे डॉक्टर्स आहेत त्यांना नक्कीच याचा फायदा होईल. कारण मी ऑब्झर्व करतोय की पुरंदर मेडिकल असोसिएशनचे सर्व डॉक्टर्स ह्या पॅन्डेमिक सुरू झाल्यापासून रेग्युलरली त्यांच्या ओपीडीमध्ये जाऊन ते काम करतायत. भले त्यांच्याजवळ काही प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस उशिरा पोहोचले पण त्यांनी सुरुवातीपासून सर्व्हिसेस त्यांच्या चालू ठेवलेल्या आहेत आणि त्या उत्कृष्टपणे काम करत आहेत. तर त्यांना ही जी सिरीज आहे याच्यातनं नक्कीच फायदा होईल. आणि पेरिफेरीमध्ये जे डॉक्टर्स असतात त्यांचे इश्यूज सिटीतल्या डॉक्टर्स पेक्षा वेगळे असतात, कारण यांना जे प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट आहेत ते वेळेवरती मिळत नाहीत किंवा गावामध्ये अवेलेबल नसतात. आणि बऱ्याच वेळा बऱ्याच पेशंटची माहिती किंवा काही प्रोटोकॉल्स हे शहरातल्या डॉक्टर्सला जेवढे लवकर मिळतात तेवढे हे पेरिफेरीतल्या डॉक्टर्स पर्यंत ते पोहोचत नाहीत. पण ह्या वेब सिरीज मार्फत सर्व अद्ययावत माहिती पुरंदरच्या डॉक्टरांपर्यंत पोहोचेल अशी मी अपेक्षा करतो. आता सर्वसाधारणपणे आपल्याला डॉक्टर अरुंधती पवार पूर्णपणे माहिती देतीलच ओपीडी मध्ये कसं मॅनेजमेंट करावी. तर थोडक्यातच जे आम्ही आतापर्यंत आमच्या मेंबर्सला जी माहिती दिली तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण सर्व जास्तीत जास्त टेलिमेडिसिनचा वापर करणं जरुरी आहे. परत आपल्या ओपीडी मध्ये जे पेशंट येणार आहेत त्यांचं टाइम मॅनेजमेंट करणं महत्वाचं आहे. आपण पूर्वी काय करत होतो की मी आहे ह्या वेळेत अवेलेबल आहे, तसं न करता आपल्याला टाइम मॅनेजमेंट वरती भर देणं जरुरी आहे. 3 नीड ऑफ आवर आहे सध्याच्या ह्याच्यामध्ये. नंतर सॅनिटायझेशन, सॅनिटायझर, मास्क किंवा सोशल डिस्टन्सिंग हे आपण सर्वजण आता जाणतो. त्याचबरोबर टेम्परेचर मेजरमेंट करणे किंवा रिसेप्शनला आपण आजपर्यंत फक्त पेशंटची माहिती लिहून घेत होतो, पण आता अशी वेळ झालेली आहे की पेशंटचे जे नातलग आहेत, जो अटेंडंट आहे त्याचा पण फोन नंबर घेणं आपल्याला आता मॅन्डेटरी झालेलं आहे की आपल्याला जर कधी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करायची वेळ आली तर त्याच्यावर फोन होते आलेले नातलग त्यांची पण माहिती आपल्याजवळ असणं, फोन नंबर असणं अतिशय जरुरी आहे. नंतर काही सेटअप मध्ये आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर बदल करायला पाहिजे आणि मुख्यतः आपले जे दवाखाने आहेत ते बऱ्याच वेळा कधी कधी पुअर व्हेंटिलेटेड दिसतात, कारण आपण दवाखान्यामध्ये जातो आपल्या दवाखान्याच्या वेळेच्या 5 मिनिटं आधी आपण दवाखान्यात पोहोचतो आणि त्यावेळेस त्या ठिकाणी जर कंजेस्टेड हवा असेल किंवा व्हेंटिलेशन प्रॉपर नसेल
तर धोका जास्त वाढतो. म्हणून आपल्या सेटअप मध्ये थोडेसे इन्फ्रास्ट्रक्चर बदल. सगळ्यात महत्वाचा रेस्क्यू करणारी घटक म्हणजे माझ्या मते एक्झॉस्ट फॅन आपण जर का लावले आपल्या दवाखान्यांमध्ये तर जास्त फायद्याचं ठरेल. म्हणजे त्याच्याप्रमाणे एक निगेटिव्ह प्रेशर तयार होतं आणि एक्झॉस्ट फॅन तिथली हवा खेळती राहील आणि आपल्याला जो स्प्रेड होतो कंटॅजियनचा तो कमी होईल. म्हणजे कंटॅजियन स्प्रेड आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हा फोमाइट्स मार्फत होतो, सरफेसेस मार्फत होतो आणि दुसरं एअर स्पेस आपण जे शेअर करतो इतरांबरोबर त्या एअर स्पेस मुळे जास्त होतो. तर सरफेसेस क्लिनिंग आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे, पण आपण लेस व्हेंटिलेटेड क्राउडेड प्लेस मध्ये छोट्याशा अरुंद म्हणजे कंजेस्टेड खोलीमध्ये 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ बऱ्याच लोकांच्या संपर्कात राहिला आणि त्याच्यामध्ये कोणी पॉझिटिव्ह पेशंट असेल तर मात्र आपल्याला जास्त प्रमाणात त्रास होण्याची शक्यता आहे. व्हेंटिलेशनची काळजी, क्लिनिंगची काळजी घेणं जरुरी आहे. त्याचबरोबर आपल्या प्रॅक्टिसमध्ये असलेले जे पेशंट आहेत, आता आय पुणे मी काय केलं थोडक्यात सांगतो की आपण होम आयसोलेशनची जी प्रक्रिया आहे पुणे सिटीमध्ये जी झाली त्या होम आयसोलेशनला आयएमएने सपोर्ट केला आणि आयएमएचे बरेच डॉक्टर्स किंवा आपले जीपीए किंवा पीडीएचे डॉक्टर सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले आणि टेलिमेडिसिन वरती होम आयसोलेटेड पेशंटची ट्रीटमेंट करतात. आपल्या क्लिनिकमध्ये पेशंट आणि नंतर एक आपल्याला परमिशन दिलेली आहे की जे डॉक्टर विलिंग आहेत क्लिनिक चालवायला किंवा ज्यांना कोणाला हे पेशंट तपासायचे आहेत माइल्ड टू मॉडरेट केसेस साठी आपल्याला पेशंट एक्झामिन करायला, त्यांची इन्व्हेस्टिगेशन करायला, नंतर त्यांची ट्रीटमेंट करायला आणि जर का आपल्याला वाटलं तर रिफर करायला पूर्णपणे परवानगी आपल्याला कॉर्पोरेशन दिलेली आहे. 20 जुलैच्या मीटिंग पासून या घटना घडल्या. आज आहे 19 ऑगस्ट. त्याच्यामुळं पुणे सिटीमध्ये जो एक प्रकारचा बेड नसल्याचं जे काही हे दिसत होतं चित्र 20 जुलैच्या दरम्यान ही सगळी जेव्हा ट्रीटमेंट जनरल प्रॅक्टिशनर्स आणि फिजिशियनच्या हातामध्ये जेव्हा गेली पुणे सिटीमध्ये तेव्हा बरेचसे पेशंट आता सध्या जर 15,000 पेशंट जर का ऍक्टिव्ह असतील पुणे सिटीमध्ये तर त्यातले निम्मे पेशंट 7,500 पेशंट हे होम आयसोलेशन मध्ये ट्रीटमेंट घेतात आणि 7,500 पेशंट हे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. तर आपण आपल्या सेटअप मध्ये जर का कम्फर्टेबल असू आणि प्रॉपर प्रिकॉशन घेणार असू तर कोविडचे पेशंट आपले जे नेहमीचे पेशंट आहेत त्यांना ट्रीटमेंट करायला काहीच हरकत नाही. त्याच्याबद्दल माहिती येणारे तुमचे फॅकल्टीज आपल्याला देतीलच. आयपीडी मध्ये पण एक छोटीशी सूचना आहे, मी सांगतो की आयपीडी मध्ये जेव्हा आपण बंदिस्त रूम असते किंवा स्पेशल रूम असते त्याच्या खिडकीमध्ये एक छोटासा एक्झॉस्ट फॅन ठेवला आणि आपण पेशंटला जेव्हा व्हिजिट करायला जातो तेव्हा आपल्या त्या एक्झॉस्ट फॅनचं स्विच बाहेरच ठेवलेलं असेल तर आपण आतमध्ये शिरत असताना जर निगेटिव्ह प्रेशर तयार केलं बाहेरच आपण स्विच ऑन करायचा आणि एक्झॉस्ट फॅन सुरू करायचा म्हणजे तिथली जी हवा आहे ही निघून जाते, बाहेर पडते आणि थोडासा धोका टाळता येईल. त्याचबरोबर ऑपरेशन थिएटर मॅनेजमेंट सुद्धा त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत. मॉडिफिकेशन येऊ घातलेले आहेत आणि त्याच्यावर बोलायला असतं तर एक पूर्ण सेमिनार होऊ शकेल. पण मी आपला जास्त वेळ घेत नाही. पुन्हा एकदा मी आपल्या या उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि डॉक्टर राजेंद्र जगताप यांचे मी आभार मानतो आणि थँक्यू. धन्यवाद डॉक्टर संजय पाटील सर. आपले हे जे अनुभवाचे बोल आहेत याचा नक्कीच डॉक्टरांना फायदा होईल. मी आता विनंती करतो डॉक्टर अरुंधती पवार, MBBS MD in Radiology, Director of Operations, Bharati Vidyapeeth Medical Foundation, and she is an Associate Professor in Radiology, Bharati Vidyapeeth Deemed Universities Medical College. आजचा जो टॉपिक आहे मॅनेजमेंट ऑफ OPD इन COVID-19 तर या विषयावर मी मॅडमला विनंती करतो की त्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन सुरू करा. नमस्कार, व्हेरी गुड आफ्टरनून टू एव्हरीबडी. जसं सरांनी इंट्रोडक्शन दिलेलं आहे की आय एम मॅनेजमेंट प्लस रेडिओलॉजिस्ट. आजचा जो टॉक आहे तो जास्त करून मॅनेजमेंट बेस्ड आहे आणि ज्या सिंपल गोष्टी आपण करू शकतो आपल्या ओपीडीमध्ये. तसं संजय पाटील सरांनी आपल्याला भरपूर बॅकग्राऊंड दिलेलं आहे, त्याच्यावरतीच थोडंसं बिल्डअप असणार आहे. So before I start, I would like to thank Dr. Rajendra Jagtap because त्यांची ती ही संकल्पना होती की आपण ही वेब सिरीज चालू करू आणि त्यांची जी ही संकल्पना होती त्याला आमचे जे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत अस्मिता कदम जगताप तो मॅडमनी पण खूप सपोर्ट केला आणि त्यामुळे ॲक्च्युली भारती हॉस्पिटल इज इन्वॉल्व्ड इन दिस एंटायर
webinar series. I am lucky that I'm the first one to talk about the COVID lectures. आणि तर आजचा जो टॉक आहे तो मेनली इंग्लिशमध्ये असणार आहे. ऑफकोर्स मध्ये मध्ये मी मराठीत पण बोलणार आहे, पण जे टेक्स्ट आहे ते ऑफकोर्स सगळं इंग्लिशमध्ये आहे. This talk is a very generic talk where we can make small changes. आय एम शुअर की बऱ्याच लोकांना हे ऑलरेडी माहिती असेल, पण एक आम्हाला असं वाटलं की ज्यांना नाही माहिती, कारण पेरिफेरीमध्ये सुद्धा कसं पुणे आणि मुंबईमध्ये किंवा बिग सिटीजमध्ये खूप नॉलेज वाटलं गेलं आहे रिगार्डिंग कोविड. आणि आमचं असं लक्षात आलं डॉक्टर जगताप आणि माझ्या की पेरिफेरीला एवढं ते नाही पोचलेलं, आणि म्हणून ऍक्च्युली हे वेब सिरीजचा आम्ही चालू करायचं ठरवलं. अँड देन वी हॅव बीन एबल टू टेक इट ऑफ द ग्राउंड. सो I will start my talk now. So now the topic of today is managing OPD in times of COVID, and most of you are aware because you have already started your OPDs. आणि प्रत्येकाला साधारण माहिती आहे की काय करायचं काय नाही, तरी पण आपण एक जस्ट ओव्हरव्ह्यू करू. The talk I'm not going to start directly with COVID काय आहे आणि काय काय like what is the background of COVID, what is COVID, and I think everybody is now aware of it and this is not the time to talk about it. So let us go directly to the next slide, which is some pointers from my viewpoint. So first and foremost आपल्या सगळ्यांना लक्षात ठेवलं पाहिजे की कोणीही माणूस, पेशंट असू दे, तुमचा स्टाफ असू दे, पेशंट वर येणारा माणूस असू, लाईक रिलेटिव्ह असू दे, दे आर ऑल पोटेन्शियल सोर्स ऑफ कोविड. सो यू हॅव टू बी ऑन युअर गार्ड, यू हॅव टू बी केअरफुल ॲट एनी पॉइंट ऑफ टाइम. आपण कधीही असं रिलॅक्स होऊन चालणार नाही. वी हॅव टू टेक ऑल द प्रिकॉशन्स अँड वी हॅव टू बी केअरफुल ॲट एनी पॉइंट ऑफ टाइम ड्युरिंग युअर ओपीडी कन्सल्टेशन. मोस्ट पीपल हॅव देअर ओपीडीज इनसाइड देअर होम्स. म्हणजे बंगला असेल तर त्याचा एक रूम बाहेरची जी असते ती साधारण आपली ओपीडी असते. तसं असेल तर आय वुड सजेस्ट इफ इट इज पॉसिबल फॉर अ शॉर्ट पिरियड ऑफ टाइम, मे बी यू कॅन रेंट आउट अनदर स्मॉलर लोकेशन or a separate location so that this COVID stays away from your place of residence and you are more safe. Then if you are above 65, it is better to stop your practice for a few months till the COVID settles down. आणि जे लोक 65 वर्षाच्या पेक्षा खाली असतील पण त्यांना कोमॉर्बिडिटीज असतील, लाईक हायपरटेन्शन, डायबिटीज, हायपोथायरॉइडिझम, previous cardiac disease, it is better that you either reduce your practice or you can stop it for a few days. जसं आता पाटील सरांनी सांगितलं की ऑनलाईन ओपीडी कन्सल्टेशन विल बी दी न्यू टाइप ऑफ फंक्शनिंग फॉर ऑल ऑफ अस. आणि त्याच्यासाठी अगदी काय भारी सॉफ्टवेअरवर घ्यायची गरज नाहीये, कारण आय अंडरस्टँड पेरिफेरीमध्ये इट मे नॉट बी पॉसिबल, इट्स ओके इन बिग सिटीज लाईक पुणे, पण पेरिफेरीमध्ये सगळ्यांकडे आता मोबाईल फोन्स आहेत विच हॅव साधारण स्मार्टफोन्स आहेत, आणि एव्हरीबडी इज ऑन व्हॉट्सॲप फ्रॉम व्हॉट आय नो. सो इफ दे आर ऑन व्हॉट्सॲप यू कॅन हॅव व्हॉट्सॲप कन्सल्टेशन. कारण व्हॉट्सॲपमध्ये ॲडव्हान्टेज काय आहे की तुम्हाला डायरेक्टली यू कॅन मेक अ व्हिडिओ कॉल टू युअर पेशंट, यू कॅन सी द पेशंट. सो इफ दे से की मला असं असं आहे किंवा इथे रॅश आली, इथे हे झालंय, तिकडे ते झालंय, ते आपण बघू शकतो साधारण. सो दॅट विल बी ऑल्सो व्हेरी इझी फॉर यू टू डू. WhatsApp also is being used widely for if you are going to practice giving consultation for home isolation patients. मग तुम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप बनवू शकता ज्याच्यावरती तुमचे पेशंट्स रोजचं त्यांचं इन्फॉर्मेशन टाकतील, काही क्वेरीज असतील ते विचारतील आणि तुम्ही पण त्यांच्यावर कम्युनिकेट करू शकता. सो in this day and age of WhatsApp, I feel that is one of the best possible, simplest solution without having to pay for it. कारण कुठलेही सॉफ्टवेअर घ्यायचं म्हणलं की पेमेंट आलं, आणि already there is issues with having OPD and earning well. So I understand that there is no need for all of this. I would always suggest take payment before, because there is BMAP, UPI, Google Pay, everybody is aware of it. आणि ते आधी घ्या आणि मग कन्सल्टेशन करा, नाहीतर मग परत रिकव्हरी बिकम्स एन इश्यू unless you know the patient very well and you're sure they will pay you later on. आता जसं पहिलं सांगितलेलं आहे की कन्सल्टेशन जे आहे आपलं कसं होतं, वॉक इन असायचं. मोस्ट कन्सल्टिंग आपले वॉक इन असतात की या बसा, नंबर घ्या आणि डॉक्टरला भेटा. आय थिंक दॅट हॅज टू चेंज. वी कॅन से की बाबा तुम्ही टाइम स्लॉट्स मध्ये फोनवरती अपॉइंटमेंट घ्या, त्याप्रमाणेच या आणि डॉक्टरना दाखवा. सो यू कॅन डिसाईड की बाबा अर्धा तास आपल्याला साधारण किती वेळ लागतो एका पेशंटला, तसं ठरवून तुम्ही स्लॉट्स करा की अर्ध्या तासात मी एवढेच बघणार. मग तसं त्या स्लॉट्सनी लोकांना बोलवलं की तुमच्या इथे क्राउडिंग अवॉइड होईल आणि तुमचं एक्सपोजर जे आहे ते कमी होईल. नाव
वी हॅव डन इव्हन इन भारती हॉस्पिटल वी हॅव रिस्ट्रिक्टेड की समजा पेशंट येत असेल तर एका पेशंटवर मॅक्सिमम एक नातेवाईक बस झाला, अनलेस पेशंट इज ऑन अ व्हीलचेअर किंवा अगदीच डेबिलिटेटेड असेल किंवा बच्चू असेल तर मग तेव्हा 2 आपण अलाउ करू शकतो. ह्याने काय होतं की तुमची जी रहदारी आहे ओपीडी मध्ये ती कमी होते. आपल्याकडे सवय आहे पेशंट निघाला हॉस्पिटलला की त्याच्यावर साधारण 1 2 3 लोक तरी येतातच, मित्र असतील, घरचे लोक असतील. सो दॅट हॅज टू बी रिड्युस्ड आणि हे आपण आधीच पेशंटला सांगितलं पाहिजे की तुम्ही येताना शक्यतो एकच बरोबर माणूस घेऊन या. आणि ऑफकोर्स मी म्हटलं तसं की खूप काही विषय असतील तरच 2 माणसं अलाव करा, पण 2 पेक्षा जास्त शक्यतो प्लीज अलाव करू नका. आणि आय थिंक पेशंट्स ऑल्सो विल अंडरस्टँड बिकॉज दे ऑल्सो डोंट वॉन्ट टू गेट एक्सपोज्ड. नाउ इन द वेटिंग एरिया आपण काय करू शकतो की ज्या आपल्या खुर्च्या आहेत त्या आपण लांब लांब ठेवू शकतो, पण आय अंडरस्टँड की सगळ्यांची ओपीडी एवढी मोठी नसेल की अगदी म्हणजे 1 फुटाचं डिस्टन्स म्हणजे 3 फुटाचं डिस्टन्स ठेवून तुम्ही खुर्च्या ठेवू शकता. तर ते काय करू शकता की तुम्ही खुर्च्या आहेत तशाच ठेवू शकता. काही लोकांकडे खुर्च्या नसतील, सोफा असतील किंवा वॉलमध्ये फिक्स्ड फर्निचर असेल तर तुम्ही असं अलाइन करा की एक माणूस बसला की एक जागा स्पेस मोकळी सोडा आणि एक बसा. सो 1 chair is occupied, 1 is not occupied, 1 is occupied. So this is what we have done in Bharti also. लोक आहे ऐकत नाही, त्यामुळे तुम्हाला एक कागद घ्यावा लागेल, त्याच्यावरती एक क्रॉस करायला लागेल किंवा मराठीत लिहावं लागेल की ह्या जागेत बसू नये असं तुम्ही तिथे चिटकून ठेवलं आणि मग ऑफकोर्स तुमच्या इथे जे ओपीडी मध्ये असतील ते सांगतील की बाबा इथं जवळजवळ बसू नये. आय ऑलवेज ऍडवाइज की तुम्ही पोस्टर्स म्हणजे अगदी काही फॅन्सी प्रिंट नाही करायचे, इव्हन इंटरनेटवरनं तुम्ही प्रिंट करू शकता, पण रेलेव्हंट हेल्थ एज्युकेशन द्यायला पाहिजे तुम्ही की जेणेकरून की मास्क कसा वापरायचा, मग त्याचं हात कसा धुवायचा, कॉफ आणि स्नीज कसं करायचं, की खोकताना तुम्ही एकदम असा जोरात शिंकलं नाही पाहिजे, खोकलं नाही पाहिजे, तोंडावर हात ठेवला पाहिजे किंवा तुमच्या स्लीव मध्ये खोकलं पाहिजे, यु नो. सो ऑल दोज पिक्टोरियल हे खूप इंटरनेटवरती अवेलेबल आहेत फोटोज, तुम्ही ते प्रिंट करू शकता आणि लावू शकता. म्हणजे अगदी काय फॅन्सी पोस्टर्स वगैरे करायची गरज नाही. मराठीत इन्फॉर्मेशन द्या म्हणजे तुमच्या लोकांना समजेल की बाबा काय करायचं काय नाही. पिक्टोरियल का ठेवा, कारण काही लोकांना लिहिता वाचता येत नसेल तर त्यांना तो फायदा होतो. नाव फूट ऑपरेटेड हँड सॅनिटायझर जर डिस्पेन्सर जर ठेवला तर त्याचा ऍडव्हान्टेज असा आहे की एक माणूस तुमचा मग फ्री राहतो. अदरवाइज यू हॅव टू कीप 1 पर्सन ते सारखं पंप मारत बसायला लोकांच्या हातावरती आणि दॅट पर्सन इज ऑल्सो ॲट रिस्क. सो यू कीप अ फूट ऑपरेटेड डिस्पेन्सर, दे आर नॉट व्हेरी एक्सपेन्सिव्ह. Simple ones are available for as less as 1000 to 1500 and it is a investment which is worth keeping. कारण आता इथून पुढे दिस इज गोइंग टू बी द न्यू नॉर्म की तुम्हाला हे सॅनिटायझेशन करावंच लागणार आहे, कोविड और नॉन कोविड टाइम्स मध्ये सुद्धा. सो इट इज बेटर टू कीप इट. एंट्रन्सला ठेवलं म्हणजे प्रत्येक येणारा माणूस ते करूनच आत येईल. सो दॅट यू कॅन डू. आणि जे आपले टॅप्स आहेत म्हणजे जे आपण डॉक्टर म्हणून जे आपले बेसिनला जातो हात धुवायला किंवा आपला स्टाफ जे वापरतो ते नॉर्मल आपलं रेग्युलर असं फिरवायचे टॅप्स असतात, तर ते न ठेवता आपण जसे ओटी मध्ये असतात जे आपण लिव्हरनी आपल्या एल्बोनी बंद करू शकतो, चालू करू शकतो, तसे ठेवले म्हणजे मग तुमचं अजून सॅनिटायझेशन इज मच बेटर. पेशंट्स काय करतात, आले म्हणजे अख्खीच फाईल घेऊन येतात. मग ती जर गरज नसेल तर हाताळू नका, जुने पेपर्स हाताळू नका. तुम्हाला जर पेशंट ओळखीचं असेल तर गरज नसते बघायची. त्यांना जर इच्छा असेल की नाही डॉक्टर तुम्ही बघाच, माझे पूर्वीचे रिपोर्ट्स बघा किंवा हे करा, the other option is ask patients to read out the reports. You don't have or keep it in front of you. तुम्ही त्याला टच करू नका, न टच करता वाचा. पानं टर्न करायचे असेल पेशंटलाच म्हणा तुम्ही टर्न करून द्या. सो दिस वे यू आर रिड्युसिंग युअर एक्सपोजर और चान्सेस ऑफ कॉन्टॅक्टिंग दॅट कोविड फ्रॉम सर्फेसेस दॅट हॅव बीन टच्ड बाय द पेशंट. आता प्रत्येकाकडे एक ओपीडी मध्ये म्हणजे कंपाऊंडर आपण जे म्हणतो किंवा एक ट्रेन स्टाफ नसेल तर एखादा तुम्ही तुमचं क्लास 4 वर्करला सुद्धा ट्रेन करू शकता की जस्ट ते टेम्परेचर गन वापरणं, बीपी घेणं, पल्स रेट घेणं, हाईट वेट जे काय तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही स्वतः ते न करता एक माणूस जर त्यासाठी ठेवला तर ते जास्त बरं राहील बिकॉज दॅट रिड्युसेस युअर एक्सपोजर. सो दिस होल फोकस ऑफ ओपीडी मी जे काय सांगते इज टू प्रोटेक्ट द डॉक्टर बिकॉज वन्स द डॉक्टर इज इन्फेक्टेड it becomes a very difficult situation and you are likely to give it to more people. तर तसं करा. The person who's doing all this needs to wear basic PPE म्हणजे ग्लव्स घालायचे, मास्क घालायचे, फेस शील्ड घालायचा आणि एखादा गाऊन त्यांना द्यायचा असेल सर्जिकल तर द्या, नाही तर तसं काही गरज नाहीये बिकॉज दे आर नॉट गोइंग टू टच द पेशंट्स मोस्ट ऑफ द टाइम्स. नाव क्रॉस व्हेंटिलेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आय थिंक पाटील सरांनी ऑलरेडी सांगितलंय की जर आपल्याकडे हे नसतील म्हणजे एक्झॉस्ट फॅन तर ते बसून घेणं. इट्स नॉट अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह थिंग.
आणि आय थिंक इट्स अन इन्व्हेस्टमेंट वर्थ फॉर कीपिंग युअर सेल्फ सेफ. केबिन्स मोस्टली आपले बंद असतात, पण आपण जेव्हा कन्सल्टिंग करतो तेव्हा तो दरवाजा उघडा ठेवून तुम्ही तुमची कामं करा, काही हरकत नाहीये. असंही तुम्हाला जेव्हा एक्झामिन करायचं वगैरे, वी आर नॉट गोइंग टू डू फुल फ्लेज एक्झामिनेशन्स नाउ अनलेस नीडेड, सो प्रायव्हसी अशी मेंटेन होऊ शकते. आयडियली 2 मीटर डिस्टन्स ठेवलं पाहिजे, दॅट इज व्हॉट WHO सेज, दॅट इज व्हॉट ICMR सेज. पण फ्रँकली स्पीकिंग आपल्या ज्या ओपीडीज आहेत त्याच्यामध्ये कितपत ते शक्य आहे आय डू नॉट नो, पण जेवढं आपल्याला लांब राहता येईल पेशंट पासून तेवढं राहा. त्यांच्या रिलेटिव्हला सवय असते की तुम्ही पेशंट बघत असाल ते तुमच्या बाजूला येऊन उभं राहतात की डॉक्टर काय आहे, कसं आहे, काय आहे. तर त्यांना सांगायचं हे बघा तुम्ही पलीकडे उभं राहा, तुम्ही तिथून सुद्धा माझ्याशी बोलू शकता, काही गरज नाही माझ्या इथे बसायची किंवा बघायची. दे डोंट नीड टू सी इट. मेनी टाइम्स तुम्ही बघितलं असेल, आपण एक्सरे बघायला लागलं की सगळेजण त्या एक्सरेकडे बघत असतात, ते जवळ येणार, त्यांना सांगा यू सिट देअर, आय विल टेल यू. नाहीतरी आणि तुम्हाला दाखवायचं असेल तर तुम्ही दाखवून दाखवा की हे इथं हे आहे, इथं हा पॅच आहे, व्हॉट एव्हर. यू डोंट नीड टू. आणि पेशंट्सला फॉर्मली सांगायची गरज आहे. तुम्ही गोड सांगा की अरे बाबा तुझ्यासाठी पण हे युजफुल आहे. डोंट से इट इज फॉर मी. मग ते म्हणणार अच्छा म्हणजे आमचं काय तुम्हाला घेणं नाही. तर तुम्ही सांगा की तुमच्यासाठी पण हे चांगलं आहे की तुम्ही माझ्या जवळ येऊ नका, तुम्ही तिथेच बसा, की तुम्हाला सगळं समजून सांगतो. सो ॲट ऑल टाइम्स प्लीज सी टू इट. इव्हन युअर स्टाफ, आपल्या स्टाफला पण सवय असते, आपण काय मागितलं तर अगदी आपल्या शेजारी येऊन ते हातात द्यायचे. टेल एव्हरीबडी टू गिव्ह यू एव्हरीथिंग अक्रॉस द टेबल. आणि ती सवय लावायला लागते. आपल्याला आधी लावायला लागेल, मग आपण दुसऱ्यांना लावू शकतो, कारण आपल्या ते लक्षात येत नाही. पण ह्या गोष्टी खूप फरक पडतात, कारण वारंवार तुमचा कॉन्टॅक्ट एका व्यक्तीवर येणार असेल तर इट डज मेक अ डिफरन्स की ते तुमच्या किती जवळ येऊन कामं करतात, बोलतात. आणि आता काही पेशंट असतील तर अगदी म्हणजे कानात येऊन सांगायची गरज नाही की त्याचं हे आहे, त्याचं ते आहे, किंवा असं राहिलंय तसं राहिलंय. सो अवॉइड दॅट अँड आय थिंक इट इज इझिली डुएबल. म्हणजे काही अवघड गोष्ट नाही. आता आपल्याकडे एक्झामिनेशन टेबल असतो, त्याच्यावर पिलो हे ते सगळं असतं, मॅट्रेस असतो. सो आय वुड सजेस्ट की इट इज बेटर टू हॅव अ रेक्झिन कव्हर किंवा एक प्लास्टिक कव्हर. कारण का ते तुम्ही वाईप करू शकता. आफ्टर एव्हरी पेशंट यू कॅन वाईप इट डाऊन विथ द सोप वॉटर सोल्युशन किंवा सॅनिटायझर सोल्युशन जे आपण ठेवतो. कापडाचं काय होतं की प्रत्येक वेळा ते काढणं, धुणं, परत रियूज करणं हे एक तर खर्चिक आहे, आणि आता तर पावसाळा आहे ते लवकर वाळणार नाही, तेवढा आपल्याकडे स्टॉक आपण ठेवू शकत नाही. त्यापेक्षा ते रेक्झिन कव्हर हे जास्त चांगलं राहील. देयर इज नो नीड टू पुट अ बेडशीट ऑन टॉप ऑफ द रेक्झिन. काही गरज नाहीये, तुम्ही फक्त त्याच्यावरती काम करू शकता. नॉर्मली आम्ही सगळ्यांना सांगतो की प्लेन सोप अँड वॉटर इज ऑल्सो गुड इनफ फॉर क्लिनिंग युअर सर्फेसेस. कारण वी आर नॉट नेसेसरी एव्हरी पेशंट ऑफ आज इज अ कोविड किंवा आपली कोविड फॅसिलिटी नाही. सो सिम्पल सोप वॉटर इज ऑल्सो गुड. हायपोक्लोराइड असेल तर एक्सेलेंट, यू कॅन यूज इट. पण नसेल तर सोप अँड वॉटर सुद्धा चालेल. असं नाही की माझ्याकडे हायपोक्लोराइड नाही तर मग जाऊ दे काहीच करत नाही, तसं प्लीज करू नका. साधं सोप वॉटरचं सोल्युशन ठेवा, पटपट पुसायला सांगा आपल्या स्टाफला, ते सुद्धा चालतं. दॅट ऑल्सो वर्क्स. 0.5% हायपोक्लोराइड सोल्युशन इज गुड इनफ फॉर क्लिनिंग युअर फ्लोर्स, द टॉयलेट्स, टेबल्स, खुर्ची. तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही ते वापरू शकता. ब्लीच, क्लोरॉक्स, लायसॉल हे सफिशियंट आहेत आउटडोअर क्लिनिंग. म्हणजे काय आपले बाहेरचे वेटिंग एरिया म्हणा किंवा तुमचा बाहेरचा जो एरिया असेल त्याच्यासाठी हे चालू शकतं. फ्रिक्वेंट क्लिनिंग जेवढं तुम्ही कराल तेवढं तुमच्यासाठी सेफ्टी वाढते. शक्य नसेल तर ऍटलीस्ट ऍट द एंड ऑफ इच ओपीडी शिफ्ट तरी तुम्ही ते करायला पाहिजे. आय ऍडवाइज दॅट ते आपल्याकडे कर्टन्स असतात किंवा ते बिटवीन द बेड अँड द डॉक्टर्स टेबल एक अजून एक कर्टन असतो फॉर प्रायव्हसी, ते प्लीज काढून टाका. तुम्हाला ठेवायचेच असतील तर प्लास्टिकचे ठेवा, सो ते काढून तुम्ही धुवू शकता. कारण असं असतं की तुम्ही ती ओपीडी झाल्यानंतर ती अख्खी ओपीडी तुम्ही क्लीन करायची असते किंवा सॅनिटाईज करायची असते. मग तुम्ही क्लॉथला कसं सॅनिटाईज करणार? त्यामुळे ते क्लॉथ नसलं तर जास्त चांगलं. तर जितके क्लॉथचे आयटम्स तुम्ही काढू शकता तुमच्या ओपीडीतून तेवढे प्लीज काढा. अँड दॅट इज नॉट व्हेरी डिफिकल्ट. डिसइन्फेक्शन साठी आपण काय काय वापरू शकतो? हायपोक्लोराइड म्हणजे काय की आपलं नॉर्मल ब्लिचिंग पावडर आहे, दॅट इज हायपोक्लोराइड सोल्युशन. नॉर्मली आपण काय सांगतो की एकदा प्रिपेअर केलं, डे टू डे प्रिपेअर केलेलं जास्त चांगलं, कारण त्याची एफिकसी कमी कमी होत जाते जेवढं आपण त्याला स्टोअर करतो. मॅक्सिमम 4 दिवस ठेवायचं केल्यानंतर. शक्यतो ते प्लास्टिक कंटेनर मध्ये स्टोअर करा, मेटल मध्ये करू नका, कारण ते करोसिव्ह असतं. सो कीप इट इन प्लास्टिक कंटेनर्स आणि कीप इट मॅक्सिमम फॉर 4 days. 70% अल्कोहोल सोल्युशन असेल तरच त्याचं सॅनिटायझेशन होतं. So whatever sanitizer you are buying, please ensure that it has at least 70% alcohol. Anything less than that, it is not going to give you safety. म्हणजे काहीतरी हे स्वस्त प्रोडक्ट आहे म्हणून घ्यायचं, पण त्याच्यात जर 70% अल्कोहोल नसेल तर प्लीज घेऊ नका.
because you are going to put yourself at risk with a false sense of security. आणि मी म्हणलं तसं पूर्वी सोप वॉटर हे इझिली अवेलेबल आहे. हाय टच सर्फेसेस म्हणजे काय की जे वारंवार टच केले जातात त्याला आपण हाय टच सर्फेसेस म्हणतो. म्हणजे काय, टेबल्स, चेअर्स, एक्झामिनेशन टेबल्स हे जास्त आपण साफ केले पाहिजे फ्लोअर्स पेक्षा, कारण आपला हात त्याच्यावरती जास्त वापरला जातो म्हणून, म्हणजे टच त्याचा आपला जास्त असतो. नाव क्लीन द ओपीडी फ्लोअर आफ्टर ईच सेशन ऑफ द ओपीडी, म्हणजे मॉर्निंग इव्हनिंग जे काय तुमचे टायमिंग असतील त्याप्रमाणे. पेशंट टॉयलेट्स शुड बी क्लीन ट्वाइस इन वन ओपीडी सेशन, नॉट इन द डे. Okay, so if you are consulting in the morning and evening, at least 4 times it has to be done. And please do not spray people when they enter into your OPD with that sanitizer. It's not recommended and it can actually be harmful. Now these are guidelines for preparation of 1% hypochlorite. I will not go into detail because I think we are going to share the slides with everybody later on. But we have vachu shakta. And this is the process of how you should do it. So you can see it. This is for 0.5%. Now, if you want 1%, हे just double होतं. Like double the quantity of bleach. That is how it works. Normally 0.5 should be good enough. So here, एकदा बघून घ्या when the thing comes to you and you can prepare it accordingly and keep it. हे वरती जे लिहिलेलं आहे 1.25, 2.6, 3.5, 5%. That means the solution or the substance which you are going to use, म्हणजे bleach म्हणा किंवा liquid, powder, tablet, त्याच्यामध्ये किती % क्लोरीन अवेलेबल आहे त्याच्यावरती ते मेजरमेंट सगळे दिलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता. सो लाईक दिस इज रिटन मीन्स दॅट मीन्स पर्सेंटेज ऑफ क्लोरीन इनसाइड द ब्लिचिंग पावडर किंवा इनसाइड द सोल्युशन. ओके, कमिंग टू द मास्क, आयडियली दे से यू शुड यूज N95 मास्क, बट गुड क्वालिटी N95 मास्क आर एक्सपेन्सिव्ह. आणि मग तो प्रश्न असतो की रोज आम्हाला जर मास्क वापरायचा आहे, मिनिमम त्याचं समजा बल्क क्वांटिटी घेतली तरी इट इज एनीवेअर बिटवीन 150-200, जर चांगली क्वालिटी असेल तर मग ते किती दिवस आम्ही वापरणार. सी यू कॅन यूज इट फॉर 4 to 5 days, पण त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर स्टोरेज प्रोसिजर पाळली पाहिजे, प्रॉपर यूज पाळला पाहिजे. ओके, इफ यू वॉन्ट टू स्टोर इट, ते काढता नाही तर असं काढायचं, ते भरून काढायचं. देयर आर लॉट ऑफ व्हिडिओज विच आय एम नॉट गोइंग टू शेअर बिकॉज आय हॅव नॉट इन्क्लुडेड टू मेनी व्हिडिओज, नाही तर ते हँग होतं आणि मे नॉट बी एबल टू ओपन अप. But there are a lot of हे एक आहे अजून याच्यानंतर स्लाइड यू कॅन सी इट. तर यूज दॅट, यू कॅन यूज इट फॉर 4 to 5 days. इफ नॉट, यूज अ क्लॉथ मास्क अंडरनीथ, ट्रिपल लेअर, आणि त्याच्यावरती FFP1 मास्क पण एक्सेप्टेबल आहे. काही लोक 2 सर्जिकल मास्क घालतात, दॅट इज ऑल्सो ओके बिकॉज इट्स नॉट ॲडवायझेबल बट दॅट्स ओके. आणि जस्ट रिमेंबर दॅट फक्त क्लॉथ यूज द क्लॉथ मास्क विथ FFP1 त्याची कॉस्ट कमी होईल. मग please tell the patients not to take out their masks at any point of time, and you also should not remove it when you are consulting the patient. Cloth mask जर वापरत असेल तर रोजच्या रोज ते धुतले पाहिजेत. उकळत्या पाण्यामध्ये 5 मिनिटं टाका, मग छान साबणाने धुवा, खडखडीत वाळवायचं आणि मगच ते वापरायचे. आणि स्टाफ, आपले पेशंट्स, त्यांचे रिलेटिव्स, आपण at any given point nobody should remove their masks when they are in that clinic. Please understand that. Okay, then dispose of mask responsibly. एक बाहेर डस्टबिन ठेवा. if the patient is wearing a surgical mask, तिकडे टाकू शकतो. अजून एक तुम्ही करू शकता, if patient is not wearing a mask, तर काही पेशंट काय करतात, हे असं दुपट्टा असेल तर नुसतं तोंडाला असं लावून येणार, किंवा साडी असेल तर तीच गुंडाळणार. काही लोक मग गमछा गुंडाळतात. दॅट इज नॉट गुड फॉर यू. त्यांना ठीक आहे. मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता की तुम्ही जे सर्जिकल मास्क आहेत, तर जी थप्पी मिळते 100ची, ती घेऊन ठेवा. त्यांना काय व्हॉट एव्हर इट इज कॉस्टिंग यू, त्या कॉस्ट प्राइस मध्ये त्यांना घ्यायला लावा आणि वापरायला लावा. मेक इट मॅन्डेटरी. दॅट इज व्हॉट वी हॅव डन हिअर ऑल्सो. की जर असे आले कोणी की नुसतं रुमाल लावून, तो असा दुपट्टा लावून किंवा पदर लावून, त्यांना आम्ही सांगतो नाही, तुम्ही ते घेऊन या, ते वापरा आणि मगच ओपीडी तुम्ही एंटर करा. तर हे आपण करू शकतो. ते तुम्ही विकत घेऊ शकता आणि तुम्ही तिथेच डिस्टन्स करू शकता, म्हणजे यू आर ऑल्सो सेफ. Now this is the rational use of mask. You can go through it because I don't want to go about it. So that is what I was telling you. When you remove it also, you have to constantly touch it from the front and remove it from the side like this. असं खट्टन असं खाली ओढायचं आणि मग ते असं काढायचं वगैरे तसं काही करायचं नाहीये. So you can go through this. Now coming to the personal protective equipments, full-fledged PPE
जे आहे म्हणजे तो फुल असा ओव्हरऑल गाऊन्स वगैरे टाईप ते गरज नाहीये फॉर ओपीडी सेटिंग. इफ यू वॉन्ट यू कॅन wear either this clothes and wear means your civil clothes or home clothes or whatever you like to call it. You can wear that, then you wear a surgical gown on top and a mask and everything sit. किंवा मग सर्जिकल स्क्रब्स घाला जेणेकरून तुमचं जे तुम्ही ते कपडे घेऊन घरी जात नाही. यु नो, सो वेअर सर्जिकल स्क्रब्स, कम टू युअर क्लिनिक, चेंज इफ इट इज पॉसिबल, वेअर अ क्लॉथ सर्जिकल गाऊन. ऑफकोर्स देन यू हॅव टू वॉश इट अप्रोप्रिएटली. जे काय आपण ओपीडीत कपडे घालतो वापरतो, स्पेशली द सर्जिकल गाऊन जो वरती आहे, जो कॉन्स्टंटली इज इन कॉन्टॅक्ट, दॅट यू हॅव टू सोक इन 1% हायपोक्लोराइड सोल्युशन, जे मी पहिलं सांगितलंय कसं बनवायचं. अर्धा तास ठेवायचं, त्यातनं काढायचं आणि साध्या आपल्या नेहमीच्या साबणाच्या पाण्यात बुडवायचं आणि धुवून वाळवायचं आणि ते रियूज करायचं. देन फेशियल जे आहे ना, गुड क्वालिटी फेशियल घ्या म्हणजे इट लास्ट यू लॉंगर. स्टील बर्ड कंपनीचा वी हॅव फाउंड आर व्हेरी गुड आणि ते त्यांच्यामध्ये ना ते चरे वगैरे जास्त पडत नाही. आता आपण करतो छोटेसे प्लास्टिकचे वगैरे, मग ते तुम्हाला वारंवार बदलावे लागते. चरे वगैरे पडले त्यातनं तुम्हाला दिसायला व्यवस्थित नाही झालं तर देन यू नॉट लाईकली टू यूज. सो बाय अ गुड क्वालिटी वन, इट विल लास्ट यू लॉंगर. कॅप इज नॉट मॅन्डेटरी बट तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते घालू शकता. मग ती काय तुम्ही क्लॉथची वापरा आणि रियूज करा धुवून धुवून, किंवा सर्जिकल वापरा आणि ते रोजच्या रोज डिस्कार्ड करा. Gloves, always use good quality gloves because it is for you that the protection is important, not so much the patient. Sterile, non-sterile कुठेही काही वापरू शकता, स्टरलाइज वापरायला पाहिजे असं काही नाहीये. बरेच लोक डबल पेअर ऑफ ग्लव्स घालतात, which is a recommended thing. आणि even if you are wearing gloves, after touching patient, after touching the surfaces, please put the sanitizer on the glove also. Because कधी कधी काय होतं, ग्लव असल्यामुळे आपण एक निश्चिंत राहतो की अरे मी ग्लव्स घातले आय एम सेफ. मग काय इथं थोडंसं खाजलं की तोच ग्लवचा हात घेऊन असं केलं किंवा चष्मा सरकला असं असं करून टाकलं. वी आर एक्सपोजिंग ourselves. That is wrong. So if you do this, we cannot afford to slip at any point of time. अरे माझ्या लक्षातच नाही आलं, असं नका करू. तुम्ही ग्लव्स घातले ना तर तुम्ही त्याला सारखं सॅनिटाईज करा, जस्ट लाईक यू वुड व्हेन यू आर नॉट वेअरिंग ग्लव्स. ते ग्लव्स घालून सगळीकडे फिरू नका. स्टाफला पण सांगा प्लीज फिरू नका ते ग्लव्स घालून सगळीकडे. ते कसं आहे, सकाळी एकदा घातले की ते संध्याकाळीच काढायचे, मग ते जेवायचं पण तसंच इकडे तिकडे फिरायचं. दॅट विल हेल्प टू ऍक्च्युअली स्प्रेड इन्फेक्शन रादर देन बी युजफुल. आणि नायट्राइल ग्लव्स आर अ गुड ऑप्शन इफ यू कॅन गेट देम. इट इज गुड बट नॉट मॅन्डेटरी. आणि यू हॅव टू ट्रेन युअर स्टाफ ऑल्सो हाऊ टू यूज द ग्लव्स अप्रोप्रिएट. This is how to don and doff the gloves. You can use them. You should put them in a red bag after use because that is considered as a biomedical waste, along with all the other surgical gowns or surgical caps. Whatever disposable stuff you're using will be considered as a biomedical waste. Now, when you are examining a patient, understand that it is important to spend minimum time with the patient. So you do a rapid relevant examination protocol follow करा. म्हणजे काय की रेलेव्हंट हिस्ट्री विचारा की आत्ताचा काय विषय आहे. मग तुम्हाला हे कधी सुरू झालं, मग 10 वर्षापूर्वी काय झालं, हे झालं, ते करू नका. इफ इट्स अ न्यू पेशंट ऑल्सो. सो डू ओनली सिम्पटम रिलेटेड एक्झामिनेशन वर्सेस अ जनरल वन. नाही तर आपल्याला सवय की हा झोपा, मग हे ब्रीदिंग करा, हे करा, ते करा, हे बघा, ते बघा. डोंट डू ऑल ऑफ दॅट. चेंज द पॅटर्न. डू ओनली सिम्टमॅटिक ओपीडी, यु नो, कन्सल्टिंग. लिमिट कन्सल्टिंग टाइम टू द मिनिमम. एक्झामिन अगदी करायलाच लागलं तर पेशंट आपल्याकडे पाठ करून झोपला पाहिजे किंवा बसला पाहिजे आणि प्रेफरेबली यु नो प्रोन किंवा लाईन डाऊन, सो दॅट बट दे आर फेसिंग अवे फ्रॉम यू. म्हणजे ते समजा चुकून त्याला खोकला आलाच तर ऍटलीस्ट ते तुमच्या तोंडावर खोकत नाही, यु नो. सो ऑलवेज रिमेंबर दॅट. देन प्लीज डू नॉट टॉक टू द पेशंट. आपल्याला सवय असते की आता ते बोलताना अरे बाबा तुझं हे काय झालं, ते काय झालं, आपण पेशंटला थोडंसं बोलतं करतो. तसं प्लीज करू नका. त्यांनाही सांगा माझ्याशी बोलू नका. वेन आय एक्झामिन, नंतर काय सांगायचं तुम्ही सांगू शकता. कारण आपण एक्झामिन करायला लागलो की त्यांना आठवतं डॉक्टर माझा काल हे होत होतं, ते होत होतं, आणि मग दे आर टॉकिंग अँड यू आर सो क्लोज टू देम, यु नो, वेन आर एक्झामिनिंग. सो प्लीज इन्फॉर्म देम की तुम्हाला जे काय मला सांगायचंय, जे काय आठवतंय झाल्यानंतर किंवा त्याच्या आधी मला सांगा. डीप ब्रेथ घ्या, ऑस्कल्टेशन करा, हे सगळं अवॉइड करा. बट लहान मुलं तुम्ही बघत असाल तर त्यांचा घसा खवखवतोय, हे होतंय, तो होतंय, थ्रोट एक्झामिनेशन आम्हाला करायलाच पाहिजे असं नाहीये. वेर एव्हर पॉसिबल अवॉइड इट. आणि डोंट अलाउ द केअर गिव्हर ऑर स्टाफ, मी जसं म्हटलं तसं, टू स्टँड नेक्स्ट टू यू. जरी मास्क घातला असेल तरी तुमच्या विसिनिटीमध्ये जितके कमी लोक तुम्ही ठेवाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं. जर तुम्ही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला आपल्याकडे व्हिजिट करू देत असाल तर त्यांचं पण एक टायमिंग फिक्स ठेवा. त्यांना पण मिनिमम इंटरॅक्शन करू द्या तुमच्याबरोबर.
स्वतःचं टेम्परेचर रोज आणि स्टाफचं टेम्परेचर हे घ्यायला प्लीज विसरू नका. आपण आपले म्हणतो अरे मला काही नाही, मला काय होत नाही, आय एम ओके, सो यू फॉरगेट. आणि आपण नुसतं पेशंट किंवा त्याच्या रिलेटिव्हचं टेम्परेचर घेतो. आपलं पण स्वतःचं घ्या, स्टाफचं पण रोजच्या रोज घ्या. स्टाफ जर म्हटलं की मला थोडी कणकण वाटते, ताप आलाय, हे वाटतंय ते वाटतंय, त्यांना सांगा की यू टेक रेस्ट. And if their relatives also are feeling anything, कारण काय, we don't know who's COVID and who's not. So don't take the chance. Tell them to stay for 7 days because the incubation period तोपर्यंत तो निघून जातो. आणि जर obvious symptoms असतील तर आपल्याला कळेल. So at least you are not exposing yourself to the people. Now vigilant जेवढं राहाल तेवढं तुम्ही safe राहाल. That I don't need to I think tell anybody. आता एक आपल्याकडे प्रथा आहे की बाबा माझा तो काल पेशंट येऊन गेला आणि तो 4 दिवसांनी पॉझिटिव्ह आला म्हणून तो सांगतो की डॉक्टर मी येऊन गेलो होतो आणि मी आता पॉझिटिव्ह आहे. तुम्हाला लगेच शटडाऊन करा. असं नका करू. यू कॅन शट इट डाऊन फॉर वन डे. सगळं क्लीन करा, डीप क्लिनिंग करून घ्या, सॅनिटाईज करून घ्या आणि एक दिवस बंद ठेवा. नंतर सगळं उघडा आणि मग परत यू कॅन स्टार्ट फंक्शनिंग. इट इज नॉट अ कॉन्ट्राइंडिकेशन की झाला पॉझिटिव्ह की बंदच करून टाका. ओके, सो यू कॅन डू दॅट. फक्त प्लीज फ्युमिगेशन करू नका बिकॉज दॅट इज नॉट रेकमेंडेड. आपल्याकडे मोबाईल्स असतात, डेस्कटॉप, लॅपटॉप ते पण असतात. ते फ्रंट आणि बॅक क्लीन करा एव्हरी शिफ्ट ऑफ युअर ओपीडी विथ अल्कोहॉल ट्वाइस इन ईच ओपीडी सेशन. बिफोर यू लिव्ह युअर वर्क प्लेस स्विच ऑफ ड्युरिंग वायपिंग करणं. असं झालेले आहेत केसेस की लोक खूप वापरतायत आणि ते इट इज गेटिंग स्पॉइल्ड. The screens are getting spoiled आणि लोकांना नवीन नवीन मोबाईल घ्यायला लागतात. सो बी केअरफुल. बंद करून सगळं हे ऍक्टिव्हिटी करा, पुसणं पासणं सगळं. आणि आजकाल तर प्लास्टिक कवर्स मिळतात, सो यू डोंट नीड टू हँडल युअर मोबाईल ऑल द टाइम, सो यू कॅन यूज दॅट ऑल्सो. Regarding the doctor's personal health, I don't think I need to tell you all, but we will just go through it. Of course, eat well, hydrate well, high protein food kha, look after yourself, take adequate rest. It is very important. I know you want to work for the people, but you have to also look after yourself, because if you don't look after yourself, you cannot look after anyone. Some form of exercise करा, walking करा, प्राणायाम करा, योगा करा. काही लोक आयुर्वेदाचं ट्रीटमेंट जर त्यांना घ्यायचे असेल फॉर इम्युनो बूस्टिंग, they can do it. म्हणजे I'm not going to say don't do it or don't take it. It is a personal choice and they can do anything. So anything that will boost your immunity, you should try and do that. Now coming to COVID, what is the incubation period? The incubation period is thought to extend up to the 14 days. And median क्या है तो 4 to 5 days from exposure to onset of symptoms. And 97.5% of the patients have developed symptoms within those 11.5 days. म्हणजे 12 दिवसात तर तुम्हाला कळतच की कोविड आहे का नाही. Coming to the features, like WHO, ICMR, everybody has been keeping on adding CDC. They have all added a lot of symptoms. So final list of symptoms, it could be 1, 2, 3, any, many, anything. So a single one or a combination. So fever or chills, cough, breathing difficulty, fatigue, body aches, headache, new loss of smell or taste, sore throat, congestion or runny nose, nausea, vomiting, diarrhea. Any of this should alert you that okay, let us not take it casually. Let us see whether this is COVID or not. Not saying that all of this is definitely COVID, but these are the symptoms which should be they should alert you. Now symptoms differ with severity of the disease. Cough, fever, and breathlessness are more common in the non-hospitalized, in the milder cases. Then most commonly reported symptom is fatigue, severe fatigue, headache and muscle aches. But this is mainly in hospitalized patients. Of course, even in mild cases who are at home, they will also complain की डॉक्टर मला अजिबात ताकद नाहीये, उठवत नाहीये बेडवरनं किंवा पाय खूप जड वाटतात. ह्या सगळ्या गोष्टी मला अलर्ट करायला पाहिजे. कारण the myalgia in COVID is extremely severe compared to any other viral illness. So that should also alert you. If patient is saying खूपच जास्त होत आहे तर think about it. Sore throat and nasal congestion or runny nose, ते पण होऊ शकतं. That could be only the presenting symptom. Loss of smell or taste, and they say that the loss of sense of smell is more specific to COVID-19 than other viral infections. The clinical course depends on the illness severity. The largest cohort they have done in China, which was for more than 44,000 patients. त्याच्यामध्ये mild to moderate, so up to 81% have mild to moderate symptoms. That means mild symptoms to mild pneumonia.
Severe म्हणजे dyspnea, hypoxia, or more than 50% lung involvement on imaging. This comprised 14% of the patients, and the critical patients where there is respiratory failure, shock, or multi-organ dysfunction is only 5%. Now, what are the risk factors for severe illness? We need to remember this because when the patient comes to you and they have these comorbidities, then you have to realize ki baba ह्यांना घरी जर ठेवलं तर ह्यांच्यावर आपल्याला जास्त लक्ष द्यायला पाहिजे because they may become more serious in the course of their illness. So age is a very strong risk factor. Anybody beyond 60 years of age is at a high risk, and as the age increases, the risk increases. Now, case fatality was higher for patients with comorbidities. Okay, so म्हणजे जे काय comorbidities means cardiac conditions, asthmatic condition, diabetes, and hypertension, hypothyroidism is also one of the comorbidities. Now, 10.5% of those with cardiovascular disease, 7.3% of those with diabetes, and 6% with chronic respiratory or cancer are at a higher risk. Prior stroke असेल, diabetes असेल, chronic lung disease, kidney disease, हे सगळ्यांना सुद्धा आपण थोडंसं cautious राहायला पाहिजे. आणि आता previously it was thought की okay, if you are hypertensive, you are at a very high risk, but तसं नाहीये. You are at risk, but it is not considered as a very high risk for severe illness. You are at risk for getting COVID, yes, maybe, but not a severe COVID, not necessary. Now, coming to reinfection. Now, there is no definitive data concerning the possibility of reinfection with COVID. Okay, it remains uncertain की बाबा ते antibodies निर्माण होतात, ते किती दिवस राहतात, त्याच्यासाठी किती तो low concentration असलं पाहिजे आणि किती दिवसापर्यंत आपल्याला प्रोटेक्शन आहे हे काही क्लिअर नाहीये. So that these questions are unanswered as of this point of time. Yes, there have been sporadic reports of reinfection even in India, in Noida and other places. So, but there is no definitive data. Coming to viral testing, as you all know, we need an RT-PCR to say 100% that COVID is present. It is better with a nasopharyngeal sample than the throat sample. It is also detected in stool and blood, but that is only when the patients are very severely ill. False negatives असतात highly likely before 5 days because of the incubation period. आणि symptoms आणि exposure किती आहे त्याच्यावरती अवलंबून असतं. म्हणून आम्ही सांगतो की even if you have come in contact, if you are not having symptoms, wait for 5 days to get your test done so that you know whether you are if you have contracted or not. आपण हेच म्हणतो की बा फर्स्ट टेस्ट निगेटिव्ह झाली तर you wait for around 2 to 3 days and then repeat the test again. आणि viral shedding persists for longer time in patients who have been hospitalized and who have a little bit of a severe disease. Kindly understand that the rapid antigen testing is not the first choice for testing or diagnosing COVID. It can be utilized in cases of emergency. की पेशंट आपल्याकडे आला आणि खूपच बॅड कंडिशन मध्ये असेल आणि नीड्स ऍडमिशन, then you can do a rapid antigen test. कारण त्याच्यामध्ये हाय पॉसिबिलिटी म्हणजे जास्त आहे ऑफ गेटिंग फॉल्स negatives. What are the laboratory findings? Lymphopenia is most common in hospitalized patients. And severity of illness जर असेल तर तुम्हाला lymphopenia, neutropenia, elevated levels still of the liver enzymes, lactate dehydrogenase elevated, high CRP, high ferritin levels. D-dimer जेव्हा elevated असतं आणि lymphopenia असतं, then there is a higher chance of the patient having a very poor outcome. Then procalcitonin usually is normal at admission for most patients, and it can increase, but if you are having an ICU stay. And IL-6 वगैरे we do those as a marker for the inflammatory process, because then they decide what type of treatment to give these patients. Radiology findings मध्ये chest X-ray ला you get a typical bilateral airspace consolidation like a lot of pneumonia, which is not a specific sign for COVID. And on HRCT you get ground glass opacities. There is a scoring system. I'm sure you are all aware of that. I'm not going to go into details because we are just covering the broad aspects. And then we have to understand that HRCT cannot be the first line of diagnosis. So American College of Radiology also has said that you cannot use CT as a screening or as a first line test for diagnosis of COVID-19. So you have to understand that. Now, when exactly to do chest imaging? जर patient asymptomatic असेल किंवा contact tracing करत असाल तर please chest imaging does not play a role. That is what even ICMR is saying or even WHO is saying. Do not do it. Symptomatic patient असेल with suspected COVID-19, then WHO suggests using chest imaging for diagnostic workup when
If you are in a location where RT-PCR is not easily available, or तो खूप वेळ लागणार आहे त्या रिपोर्ट साठी आणि इनिशियल जर नेगेटिव्ह असेल and then you are still having a very high suspicion, then you can do the CT or X-ray, and if there is a sign that there is pneumonia of the description which I have given, like ground glass opacity, मग तुम्हाला वाटतं की नाही हे आहे, म्हणजे you treat that patient as a COVID-19. But please understand that every time that you are doing the chest imaging, it cannot be done in isolation. म्हणजे तेवढं चेक करून भागत नाही, तुम्हाला लॅबोरेटरी टेस्ट पण कराव्या लागतात, तुम्हाला RT-PCR तर करावंच लागतं. हे काही सोल्युशन नाही की मी हो चेस्ट एक्सरे बघितला मला कोविड वाटतं ठीक आहे, पण डायग्नोसिस जर हवं असेल, कन्फर्मेशन हवं असेल, तर तुम्हाला 100% RT-PCR किंवा अँटीजन कुठलं तरी एक टेस्ट तुम्हाला पॉझिटिव्ह आली पाहिजे. Now let's just summarize quickly. What is mild disease? Cough, fever, fatigue, anorexia, shortness of breath, myalgia, sore throat, nasal congestion, headache, gastrointestinal symptoms, loss of sense of smell, taste, and without a viral pneumonia or hypoxia. This is a mild disease. मुलांमध्ये काय आहे? They are less likely to present with fever and mild respiratory symptoms. Moderate disease म्हणजे काय? Adult किंवा adolescent with signs of pneumonia, but no signs of severe pneumonia, and with an oxygen saturation of more than 90% while breathing normal room air. म्हणजे O2 नाही, normal आपण. But child with cough or with difficulty breathing and fast breathing, and the indrawing of chest, जे ribs असतं, but no need of oxygen or no signs of severe pneumonia. हे moderate disease. Severe disease म्हणजे काय? Adolescent or adult with signs of severe pneumonia, fever or suspected respiratory infection, plus one of the following, म्हणजे respiratory rate more than 30 per minute, must severe respiratory distress किंवा SpO2 which is less than 90% while breathing normal range. आणि मुलांमध्ये काय आहे? डिफिकल्टी इन ब्रीदिंग विथ ॲटलीस्ट वन ऑफ द फॉलोइंग, म्हणजे काय सेंट्रल सायनोसिस दिसलं पाहिजे किंवा SpO2 कमी असलं पाहिजे त्यांच्यामध्ये. Now coming to the end of this thing, I have given this. This is our very simple, easy to understand 6 steps of hand hygiene, and this you can print it. You can keep it at your various locations in your OPD, and you can this is very simple. म्हणजे सीधा उलटा असं आपण पेशंटला पण सांगू शकतो. And it's easy for them to follow. So this is all I'm going to cover, because the treatment aspect is not in the scope of this, because we are just saying how to manage our OPD. And जे काही treatment related आहे, the next I think lecture Dr. Jagtap we are going to have, I think with the faculty from Bharati Vidyapit Hospital, who will talk about the treatment, or when they are inpatient, what happens and how to go about it. So thank you for listening, and sir, Jagtap sir, you can take it up from there. Thank you, madam. खरोखरच खूप इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर होता, पण त्याचबरोबर मॅडम स्लाइड्स खूप छान होत्या. तर काही सजेशन्स आलेले आहेत, त्या स्लाइड्स ज्यांना हव्या असतील ना डॉक्टरांना, तर ते आपल्याला कॉन्टॅक्ट करतील, आपण त्यांना सगळे स्लाइड्स देऊ. आणि तुम्ही जसं आता म्हणलं त्या पद्धतीने आपण दर 3 दिवसांनी एक लेक्चर घेणार आहोत. आणि पुढचं लेक्चर जे आहे, तर ते लेक्चर स्मॉल नर्सिंग होम किंवा मोठे नर्सिंग होम मध्ये कशा पद्धतीने हे करायचं ते आपण डिक्लेअर करून नंतर. क्वेश्चन पैकी डॉक्टर संजय वाघांचं एक सजेशन त्यांनी दिलेलं आहे की सगळ्यांच्या म्हणजे स्वतःबरोबरच त्यांच्या स्टाफच्या देखील मेडिक्लेम पॉलिसी करणं गरजेचं आहे. आणि डॉक्टर वैशाली फाळकेंनी प्रश्न विचारला मॅडम की करंट सिरो सर्वे मध्ये असं दिसून आलंय की पुण्यामधले 50% पॉप्युलेशन याच्यामध्ये अँटीबॉडी सापडले, तर तुमचं काय सजेशन आहे याच्यामध्ये? See, if you look at the pattern, ते जे आहे that sample size is very small. Sample size लहान आहे. We are only looking at the hotspots. So actually speaking, we can't take it as a generalization. की म्हणजे 100, see, because we are looking at a very small population. If you look at the population of Pune and the population that has been studied, it is very small. So we cannot take it as a final generalization की 51% पुणेकर कोविडने ग्रस्त आहेत असं नाही आपण म्हणू शकत, किंवा कधीतरी त्यांना झाला होता कोरोना असं आपण म्हणू शकत नाही, बिकॉज इट्स अ व्हेरी स्मॉल सॅम्पल साइज, अँड दिस इज रिफ्लेक्टेड इवन इन मुंबई अँड दिल्ली, वेअर दे हॅव टेकन दीज फ्रॉम दी previous hotspots. So if you look at a hotspot, obviously you are going to get the positivity, but that does not reflect your general population. A sample size जो है तो खूप लहान है. So I cannot say कि 100% कि 51% are definitely have had or are having COVID. धन्यवाद मॅडम.
मी डॉक्टर अमोल हेंद्रे, पुरंदर मेडिकल असोसिएशनचे प्रेसिडेंट, त्यांना विनंती करतो की त्यांनी वोट ऑफ थँक्स. मी पुरंदर मेडिकल असोसिएशनच्या वतीने आज जे भारती विद्यापीठ आणि आपले राजेंद्र जगताप सर जे प्रेसिडेंट आहेत, जे आपले प्रेसिडेंट डिझास्टर मॅनेजमेंट कमिटी स्टेट महाराष्ट्र आणि भारती विद्यापीठ यांनी चांगला उपक्रम केला आणि आमच्या पुरंदर मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांना, तसेच पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातले डॉक्टर असेल किंवा शहरी भागातले डॉक्टर असतील, त्यांना एक चांगल्या प्रकारे एक नॉलेजची एक संधी दिलेली आहे. आज आपल्याकडे पवार मॅडम आल्या होत्या. त्या पवार मॅडम आणि अरुंधती पवार मॅडम आल्या होत्या. त्यांनी ओपीडी मध्ये कोणती काळजी घ्यायची, कशा प्रकारे काळजी घ्यायची याच्याबद्दल खरंच खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. त्याबरोबरच आपले देशमुख साहेब हे चॅरिटी कमिशनर आहेत, डॉक्टर पाटील ऑप्थेल्मॉलॉजिस्ट जे आहेत ते पण आपल्या इथं आलेले आहेत आणि आपल्या उपक्रमाला त्यांनी शुभेच्छा दिल्या. तसंच असेच उपक्रम डॉक्टर राजेंद्र जगताप तसंच भारती विद्यापीठ हे चालू ठेवतील आणि आमच्यासारख्या म्हणजे पुरंदर मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांना किंवा ग्रामीण भागातल्या डॉक्टरांना किंवा जे काही डॉक्टर ह्याचा यूज करून काहीतरी आपल्या ओपीडीत सुधारणा करू शकतील असं मला नक्कीच वाटतंय. एवढं मी बोलतो. धन्यवाद डॉक्टर अमोल हेंद्रे. खरं तर हा जो उपक्रम आहे ते आमच्या वहिनी साहेब जे आहेत डॉक्टर अस्मिता जगताप, तर यांच्या प्रेरणेतून सुरू झालेला आहे की खेड्यापाड्यामधले रुरल भागातले जनरल प्रॅक्टिशनर असतील, त्याचबरोबर पुण्यातल्या पण पेरीमध्ये पुण्याच्या वेगवेगळ्या भागामधील जनरल प्रॅक्टिशनरचे जे काही शंका असतील, ज्या काही अडचणी असतील, ज्या काही क्वेरीज असतील, तर त्यासाठी त्यांना लेटेस्ट गाईडलाईन्स मिळाव्या. आता गाईडलाईन्स आपण काय WHO प्रत्येक वेळी फॉलोअप करायच्या नाही, तर आपण आपल्या अनुभवातून देखील करतोय. खरं तर मी एक गोष्ट असं नक्कीच म्हणेल की आपण पुण्यामध्ये राहतोय ना, 4 महिने झालं आम्ही पुण्यामध्ये प्रॅक्टिस केली, तर ते प्रॅक्टिस करताना जे काही अनुभव आलेत ना, तर ते अनुभव खूपच वेगळे अनुभव आले आणि त्याच्यातून आम्ही बरंच शिकलो. मग हे शिकल्यानंतर कुठेतरी असं वाटायला लागलं. आणि त्याचबरोबर भारती विद्यापीठ, मला आठवतं की 4 महिन्यापूर्वी जो पहिला पेशंट सापडला होता, अतिशय क्रिटिकल पेशंट जो होता, तर तो पेशंट भारती विद्यापीठने खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज केला. आता तर अतिशय चांगल्या पद्धतीने सगळे पेशंट मॅनेज होत आहेत. तर हे जे काय नॉलेज आहे, तर हे नॉलेज शेअर करावं. सासवडचे डॉक्टर संजय पाटील आपले होते, आज ते IMA महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे सासवड भाग किंवा बाकीच्या भागामधल्या डॉक्टरांच्या ज्या काही क्वेरीज आहेत त्या कशा सॉल्व्ह करता येतील, त्यांना एक अनुभवाचे गुण कसे सांगून अजून कसं प्रॅक्टिसमध्ये सेफली करता येईल यासाठीचा उपक्रम आहे. आणि या उपक्रमाला डॉक्टर अस्मिता जगताप आणि भारती विद्यापीठचं सहकार्य राहीलच. त्याचबरोबर पुढचं जे लेक्चर असेल लेक्चर सिरीज मधलं, तर ते लवकरच आपण डिक्लेअर करू. आपण सर्व डॉक्टर्स जे आहेत उपस्थित राहिलात. आत्ताच माझ्याकडे देखील काही डॉक्टर्स येऊन गेले, त्यात फिजिशियन होते, जनरल प्रॅक्टिशनर होते, आमचे डॉक्टर शिशिर बुटकर फिजिशियन येऊन गेले. तर टेलिमेडिसिन हा प्रकारे खूप महत्वाचा झालेला आहे आपल्याला आता. म्हणजे दवाखान्यात बसून आपण पेशंटला कन्सल्ट कसं करायचं, काय करायचं, तर या संदर्भात आम्ही आमच्या डिजिशील्ड ऍप जे आहे ते कसं डाउनलोड करायचं, ते कसं यूज करायचं ते त्यांना आम्ही सांगितलं. तर असे एक नवीन ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत आपल्याला प्रॅक्टिसमध्ये आता बदल करणं खूप गरजेचं झालंय. बिफोर करोना आणि आफ्टर करोना. तर बिफोर करोनाची जी प्रॅक्टिस होती आपली, मी जनरल प्रॅक्टिशनर आहे, माझं स्वतःचं छोटं नर्सिंग होम आहे, अमोल हेंद्रेंचं मोठं हॉस्पिटल आहे सासवडमध्ये, धन्वंतर क्रिटिकल. म्हणजे त्यांचं पण कौतुक असं आहे की सासवडमधले जे करोनाचे पेशंट आहेत ते त्यांनी ऍडमिट करायला सुरुवात केली आणि बरेच पेशंट त्यांनी रिकव्हर करून देखील पाठवले. तर अशा पद्धतीने हे जे बिफोर करोना जो होता आपली प्रॅक्टिस, ती बदलून आता आपल्याला आफ्टर करोना प्रॅक्टिस करायची आहे. आणि त्यासाठी नक्कीच भारती विद्यापीठचं जे काही नॉलेज आपल्याला मिळेल, गाईडलाईन्स मिळतील, त्याचा फायदा होईल. आपण सर्व उपस्थित राहिलात. त्यामध्ये पुणे डॉक्टर असोसिएशन असेल, इंडियन मेडिकल असोसिएशन आहे, हार्पचं डॉक्टर असोसिएशन आहे, शिवणे, वारजे, शिवाजीनगर, सगळ्या जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशननी मदत केली आणि असंच सहकार्य चालू राहील. एकमेकांना सहकार्य करू आणि नक्कीच या कोरोनावर आपण विजय मिळवू. धन्यवाद अरुंधती पवार मॅडम. धन्यवाद अमोल सर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खरोखरच दिलीप देशमुख सर चॅरिटी कमिशनर आहेत, त्यांचं शेड्यूल किती बिझी असतं ते बघितलं, परंतु त्यांना या गोष्टीमध्ये अतिशय इंटरेस्ट आहे.
आणि वैद्यकीय क्षेत्र असेल आणि डॉक्टरांबद्दल खूप प्रेम आहे, तर त्यांचं आपल्याला नक्कीच सहकार्य राहील आपल्या या उपक्रमाला. धन्यवाद.